महिलांच्या गौरवामध्ये भरपूर महिला आहेत. स्वर्गीय कल्पनाताई चावला ज्या ॲस्ट्रॉनॉट होत्या, सुषमाताई स्वराज ज्या आपल्या एक्सटर्नल मिनिस्टर होत्या, तसंच द्रौपदी मुर्मूजी ज्या आत्ता आपल्या प्रेसिडेंट आहेत, निर्मलाताई, रेड्डी सिस्टर्स अपोलो हॉस्पिटल्सच्या CEO आहेत, सुधा मूर्तीताई इन्फोसिसच्या आणि राज्यसभावरती आहेत, तसंच सोफिया कुरेशी ज्यांनी ऑपरेशन सिंदूर केलं, त्यांच्याबरोबरच सिंग मॅडम जी एअरफोर्समध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये होती, VP सिंधू क्रिकेटपट्टी, तसंच लीना नायर जी चिनॅलच्या CEO आहेत बाहेरच्या परदेशामध्ये भारतातल्या, गीता गोपीनाथ, तसंच रेणुका रामनाथ, या सगळ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये. का केली आहे? कारण की त्यांना प्रोत्साहन मिळालंय. आज आपण सगळे पण कुठेतरी प्रोत्साहनासाठी थांबलो आहोत. 33% आरक्षण मे बी ही छोटी गोष्ट असेल तुमच्या सगळ्यांसाठी, पण महिलांसाठी हा अभिमानाची गोष्ट होती आणि ही ठीक नव्हती. हा आमचा हक्क आहे, हक्क 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 तो आमच्याकडून हिरवून घेतला. आज आपण सगळे इकडे बसलोय, 50% पेक्षा जास्ती आहेत, 121 सगळ्या महिला बसलेत. का बसलेत? आपण आरक्षणामध्येच आहोत. OBC साठी मिळाले, ओपन मध्ये मिळाले, भरपूर गोष्टींसाठी आरक्षण मिळाले, त्यामुळे आपण या सभागृहामध्ये आहोत. हे गोष्ट तुम्ही नाकारू नाही शकत, कोणी नाकारू नाही शकत आणि नाकाराचं पण नाहीये. 17 एप्रिल 2026 शुक्रवार आम्ही सगळे खूप आनंदित होतो. म्हणजे आय थिंक सो सगळेच. आपल्या पेडणेकर ताईंनी पण मेसेज वगैरे टाकला, आनंदाचा बाप होतो म्हणूनच टाकला, त्यांना पण वाटलं काहीतरी होईल. पण आता लोक बदलतात, कपडे बदलतात, तशी काय करणार, होतं. आता ही गोष्ट फक्त मी तुम्हाला एवढं सांगते की ही गोष्ट का पास झाली नाही, 33% आरक्षण का पास झालं नाही. 230 ऑपोनेंट होते, 229 लक्षात घ्या, 229 भारतीय जनता पार्टीचे होते, 2.523 आपल्याला पर्सेंटेज पाहिजे होते, म्हणजे टोटल 331 मिळाले नाही. हे म्हणतायत की तुम्हाला आधीच माहिती होतं. ठीक आहे, एक्सेप्टेड, आधीच माहिती असेल, पण कुठे ना कुठेतरी जे काँग्रेसची सत्ता होती 60 इयर्सची, ती असं वाटलं की कुठेतरी नरमली असेल. जसा काळ बदलतो तसं माणसामध्ये पण बदलाव आणला असेल, पण हे का बदलणार नाही, अजिबात बदलणार नाही. आणि बदला पण नका, आम्ही बदलू, तुम्हाला आम्ही बदलू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोध करणं हा यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. विरोध करणं, राम मंदिरचा पण विरोध केला, 370चा पण विरोध केला, CAA चा पण विरोध केला, ट्रिपल तलाक हटाओ उसका भी विरोध किया, आयुष्मान भारतचा पण विरोध केला, CDSचा पण लाडकी नाही थांब ना, अरे लिस्ट मोठी आहे, विरोधाची लिस्ट खूप मोठी आहे, वाचून तर दाखवू दे. वन नेशन वन इलेक्शनचा सुद्धा विरोध केला, नक्षलवादी हटाव ह्याचा सुद्धा विरोध केला, आतंकवादी हटाव ह्याचा सुद्धा विरोध केला, नवीन काय सर्जिकल स्ट्राईकचा सुद्धा विरोध केला, एअर स्ट्राईकचा पण विरोध केला, आपल्या जवळचं, आपल्या डोळ्यासमोरचं ऑपरेशन सिंदूरचा सुद्धा विरोध केला, आणि आता महिला आरक्षणाचा सुद्धा विरोध केला. खऱ्या अर्थाने झालं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपल्या हाऊस मध्ये आहेत 543 सीट्स, आपल्याला करायचे आहेत 830 किंवा 850. आता ह्याच्यामध्ये आलं ह्यांचं डिलिमिटेशन, सेन्सर
आणि भरपूर काय काय गोष्टी. मला एवढंच विचारायचं आहे की 27 वर्षापूर्वी जर हा न्याय आला असता तर आपण याच्यावरती चर्चाच केली नसती, महिलांनी चर्चाच केली नसती. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. 14% आपण आहोत आज, 14% आपण आहोत. आणि इतर देशामध्ये 30% आहेत. इतर देशामध्ये 30% आहेत. आपण एवढे मागे का पडलो याचं पण उत्तर आपल्याला हवंय. 14% जर आपण या देशामध्ये आहोत आणि इतर देशामध्ये 30% आहेत का, ह्याचं उत्तर द्यावं. कारण काय मी सांगते आता तुम्हाला. 1996 मध्ये हे बिल पासच केलं नाही. 2008 कोणतरी बोललेलं 2010 आहे ते. 2010 मध्ये हे बिल राज्यसभेमध्ये आणलं पण लोकसभेमध्ये कोलॅप्स झालं. त्याच्यानंतर आमचे प्रधानमंत्री मोदीजींनी आणलं हे बिल 2023 मध्ये आणि आर्टिकल 334 मध्ये हे लागू केलं. सगळ्यांनी हो बोलले. तुम्ही सगळे सुद्धा साक्षीदार होते ना. सगळ्यांनी हो बोलले. का बोलले? 2023 लक्षात द्या. 2024 मध्ये आपले इलेक्शन होते. कसं नाही बोलणार? बरोबर एकत्र येऊन काम करायची होती. आता समजलं. त्यामुळे आमच्या नादी लागू नका. आम्ही इकडचे आहोत. गोष्ट मी सांगते ताई, हे जे डिलिमिटेशनचं सांगितलंय, सेन्सर, डिलिमिटेशन आणि आरक्षण, मला लवकर संपून मागते. अच्छा काय आहे, साऊथच्या सीट्स ज्या इन्क्रीज होणार आहेत त्या आहे 23.90%. नाही, त्या आहे 23.76% आणि इन्क्रीज किती होणार आहेत 33.90 पॉइंटचाच फरक आहे. हे तुम्ही जरा समजलं तर कळेल, पण नाही आम्हाला समजायचंच नाहीये. सगळ्यात महत्वाची भीती जी समोरच्यांना आहे, काँग्रेस लोकांना, स्पेशली काँग्रेसना, कुठली विरोधकांना, ऑपोनेंटला कुठली भीती आहे की बाबा 48.38% वोटिंग महिलांनी केलेलं मोदीजींच्या वेळी आणि मोदीजींना निवडून आणले. आता जर महिला आरक्षण 33% झालं तर आम्ही आयुष्यात कधी दिसणारच नाही. आम्ही संपलो. त्या संपण्याच्या भीतीनीच या आरक्षणाचा विरोध होतो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते मी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, शिंदे भाऊ, या लोकांनी बोलू दे आणि अजित दादा सुद्धा आहेत आमचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, लाभार्थी दिले आम्ही, महिलांना लाभार्थी केलं. दुसरी गोष्ट म्हणजे उज्ज्वला योजना कोणी दिली? आम्ही. PM आवाज योजना कोणी दिली? आम्ही. लोकांना घरं दिली आहेत ताई, घरं. लोक घरांची वंचित होते, त्यांना घरं मिळाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट उज्ज्वला योजनामध्ये ज्या चुलीवरती करायच्या जेवण, डोक्यावरती काठी घेऊन जायच्या, आज त्यांच्या घरात चूल पेटते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी म्हणून लाडकी बहीण दिलं. त्यांनी विरोध केलेला, कोर्टात गेलेले, आम्हाला नाही पाहिजे, आमचा निधी संपेल, आमचा निधी भरपूर वाढलाय, पण तुमच्याकडे थंडर गोपाल. काय ना, सगळं बोलू शकतो आम्ही, पण टायमाची मर्यादा आहे म्हणून सांगते. ताई, महापौर मध्ये एवढं सांगते मी, आज महिलांचं आरक्षण का गरजेचं आहे. आज मी एक महिला आहे, संसार सांभाळते, घर सांभाळते आणि इथे येते. महिला सगळं करू शकतात. पुरुषांमध्ये तेवढी धमक नाहीये, सॉरी टू से दॅट. पण एवढं सांगते मी, आज आम्ही जिथे उभे आहोत तिथे सगळ्यांचं मी आभार मानते की आज महिला म्हणून आम्हाला इथे आणले. पुढच्या टप्प्याला आम्ही आमदार